हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2024 अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे। अर्ज फी नाही आणि वयाची अट 18 ते 38 वयोवर्षापर्यंत असणार आहे पोस्टनुसार। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर मित्रमैत्रिणींनो, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महापारेषण इथनं आलेली आहे आणि कळवा इथनंही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे। तर पात्र उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर, ज्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, 12/8/2024 ते 23/8/2024 तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे। पोस्टचं नाव औदा संवसू मंडल कळवा इथे असणार आहे। आस्थापना नोंदणी क्रमांक लिहिलेला आहे। वीज तंत्री हे आहे पोस्ट, वीज तंत्री 64 वेकन्सी आहे, 64 वेकन्सी या वीज तंत्रीच्या असणार आहे। शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण हवं आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे NCVT नवी दिल्लीतनं मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे हे शैक्षणिक अर्हता इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर SSC व ITI वीज तंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रकची मूळ प्रत, त्यानंतर आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्र, उच्च व उन्नत गटात मोडत असलेल्या प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्राची मूळ प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावी। त्यानंतर विद्यावेतन प्रचलित नियमानुसार, म्हणजे हे अप्रेंटिस नोकरी आहे तर विद्यावेतन तेवढं लागू राहील 9,000पर्यंत। त्यानंतर भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्यात येईल। ठीक आहे। तर इतर पाहू शकता तुम्ही, वयोमर्यादा 38 वयोवर्षापर्यंत आणि मागील वर्गासियांसाठी 5 वर्षापर्यंत शिथिलताक्षम। त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि अर्ज फी ही काहीच नाही आहे, तुम्ही फ्री भरू शकता। त्यानंतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणासंबंधित कागदपत्राची मागणी केल्यास ते सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील। अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे दिलेल्या वेळात, म्हणजे 12 ऑगस्टपासून ते 23 ऑगस्टच्या दरम्यान। ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला पोस्टाने सुद्धा म्हणजे भरल्यानंतर पोस्टाने सुद्धा ॲप्लिकेशन हे पोस्टाने किंवा स्वहस्ते पोचेल या बेताने पाठवायचे आहे। इथे ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। अध्यक्ष अभियंता यांचे कार्यालय औदा संवसू मंडल कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ऐरोली नाका, ठाणे, बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई 400708 या पत्त्यावर पोस्टाने किंवा सहस्ते पोचेल या बेताने पाठवावे। ठीक आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ॲप्लिकेशन हे लिहिलेलं आहे, हे ॲप्लिकेशन भरून तुम्हाला पाठवायचं आहे आणि ऑनलाईनसुद्धा भरायचं आहे। आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट, तोपर्यंत धन्यवाद।